गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु केशवराव महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। पै सर्व भावे से उखिते जे गोपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे। सद्गुरु केशवराव देशमुख महाराज यांचा हा पुण्यतिथी उत्सव आहे। त्र्याऐंशीवावे वर्ष सुरू आहे। असो, आज प्रवचन सेवेसाठी जो अभंग ओवी घेतलेली आहे ती म्हणजे गीतेच्या 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकावरती आहे। अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सर्वश्रुत अशी ओवी आहे। त्याचं चिंतन अनेकांनी अनेक विचाराच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। त्यानुसारच आपण तिथे सुद्धा त्यातलं एक सूक्ष्म असं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। माऊली हा विचार व्यक्त करताना या एका मंत्रावरती श्लोकावरती 9 ओव्यामध्ये विचार व्यक्त करतायत। परंतु संबंध भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पाहिलं तर माऊलींना तेवढाच विचार काही बोलायचा आहे असं मात्र नाही। मंत्राचा अर्थ असा आहे, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते। जो सर्वाचा आश्रय सोडून माझ्याशी
अनन्य होऊन माझं चिंतन करतो, सर्व भावांनी उपासना करतो, अशा निष्ठावान भक्तांचा मी योगक्षेम चालवतो. त्याला उत्तर देताना माऊली असं वर्णन करतात, पै सर्व भावे उखिते, जे वोपिले मज चित्ते, तैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. वास्तविक भगवंताला सुद्धा एवढंच अभिप्रेत आहे असं नाहीये. याचे 3 भाग होतात. म्हणून 3 दिवसाच्या प्रवचन सेवेमध्ये आपण 3 विचारामध्ये तो पाहणार आहोत, 3 भागामध्ये पाहणार आहोत. अनन्य चिंतयंतो माम, च टाकलाय म्हणजे चिंतन आहे. अनन्य चिंतन, असा जो कोणी भक्त आहे त्याचा मी योगक्षेम चालवतो. मग असा भक्त कसा आहे? 9वा अध्याय सगळा भक्तीचा विचार सांगतायत. त्याच्यात राजविद्या राजगुह्यो योग नाम हा अध्याय आहे. अध्यायाचा विचार केला तर एक भाग असा आहे, आधी 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म विचार सांगून झाला. अक्षर ब्रह्म का धरलंय? तर सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वाचक असा ओम आहे शब्द. त्याचा विचार भगवंतानी केला. आणि एक ओम या शब्दाच्या माध्यमानं मृत्यू समयी चिंतनाचा विषय कसा असायला पाहिजे हा एक भाग त्यामध्ये त्यांनी घेतला. आणि शेवटी अर्जुनाला भगवंतानी आज्ञा केली, बाबा तू योगी बन. योगी याचा अर्थ इथे काही योगशास्त्राचा विषय नाही, भक्त बन. मग हा भक्त कसा बनायचा आहे? त्याच्यासाठी 9वा अध्याय. देवाने का एकातनं एक कसं गुंफलंय हे आपल्या लक्षात येईल. तू योगी बन याचा अर्थ असा आहे, तू त्या ठिकाणी भक्त हो. आता हा गुप्त विचार, हे रहस्य सर्व विद्यांचा आणि गुह्य ठेवण्याच्या भावाचा राजा हा 9व्या अध्यायामध्ये येतो. पण 9व्या अध्यायात त्यांनी काय केलं? काय राहू तर पडेल पुढे, नाही तर नाही ना. या अध्यायामध्ये प्रारंभी 9व्या अध्यायात ज्ञानाचं महत्व सांगण्यासाठी त्यांनी विचार व्यक्त केलेला.
व्यापकता आणि निर्लेपता कशी असू शकते हा एक विचार आहे. हे जाणणारा जो भक्त आहे त्यासाठी पहिला भाग त्यांनी त्या दृष्टीने सांगितला. गुण, भगवंताचे गुण, प्रभाव, विभूती याविषयी भाग सांगून झाला. यज्ञ यागादी कर्माने प्राप्त होणारे स्वर्ग भोगादी विषयाचा विचार सांगितला. तरी सगळं बाजूला ठेवून आता असं सांगताय, जे माझ्याशी अनन्य आहेत, भगवंताचं जे माझ्याशी अनन्य आहे, याचं वर्णन या श्लोकामध्ये देऊन त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे. योगक्षेम वहाम्य, मी योगक्षेम त्याचा वाहतो. मग काय कर, मग अनन्य का बरं म्हणताय? अनन्य म्हणजे कसं असलं पाहिजे? फक्त एवढंच आहे का की त्याच्याशिवाय इतर कोणी नाही, एवढाच अर्थ तिथे नाहीये अनन्यतेचा. सगळं कर्म, कारण याच्यामध्ये वास्तविक गीतेला भगवंतांनीच सांगितलेलं आहे पहिल्यांदा. मी दोनच मार्ग तुम्हाला मी सांगणार आहे, अर्जुनाला म्हणाले. जेव्हा अर्जुनाने विनंती केली आहे की मला तू मार्ग दाखव, मी गलित गात मला कळत नाहीये, मी नक्की काय करावं. तेव्हा देव म्हणाले, मी तुला दोन निष्ठा सांगतो. निष्ठाचा अर्थ आहे मार्ग. काय मार्ग आहे? सांख्ययोग म्हणजे ज्ञान मार्ग, आणि दुसरा कर्म मार्ग. म्हणजे गीतेला अनुसरून जे जे पुढे विषय आलेले या दोघातच आलेले आहेत, फक्त ज्ञानात आणि कर्मात. टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी कर्म मार्गाचा विस्तार गीता रहस्यात केला. ज्ञानाचा ज्ञानी लोकांनी विचार केला. मग आपापल्या कुवतीने मग भक्ती आणलं, उपासना आणली, योग आणलं. ज्ञानदेवांनी स्वतः नाथ परंपरेचे असल्यामुळे योग मार्गाचा विचार 6व्या अध्यायात सविस्तर घेतला. तो त्यांचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे अलीकडल्या शब्दात म्हणायचं झालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यांनी तिथे योग या शब्दावरून सगळा विस्तार केला आणि कुंडलिनी शक्तीचा, परंपरेचा, कुंडलिनी शक्तीचा विचार व्यक्त केला. मग हे सगळं होण्यासाठी तू योगी हो, म्हणजे तू भक्त हो, हे सांगत असताना ते कसं सांगतायत? ज्याचा योगक्षेम मी चालवणार असा कोण आहे? अनन्य चिंतयन्तो, अनन्य. मग अनन्य कसं असलं पाहिजे? नुसतं त्याच्याशिवाय म्हणून तो अर्थ तिथे स्पष्ट होणार नाही. यासाठी आपल्याला माऊलींच्या शब्दातल्या अनन्यतेचा अर्थ पाहणं गरजेचं आहे. माऊलींनी इतर ठिकाणी या ग्रंथामध्ये जे अनन्य शब्दाबद्दलच विचार मांडलेला आहे तोच घेणं अपेक्षित आहे. तिथे त्यांनी ह्या 9 ओव्यात मांडलेला आहे तो विचार, नाही असं नाही, परंतु तो सगळाच गाभा आलेला नाही. त्यांनी एक सूत्रात्मक विचार मांडला. मग काय आहे तिथे? मानवी जीवन क्षणभंगूर आहे.
भक्तांनी कसं कर्म करून माझ्यापर्यंत यावं हे भगवंतांनी सांगितलं. पण मग भक्त असेल तो कसा असला पाहिजे हाही महत्वाचा विचार आहे. मग तो अनन्य हवा आणि चिंतयंतो पाहिजे. म्हणजे एका नाण्याच्या या दोन गोष्टी एकत्र नाहीयेत. त्या आपण एकत्र पाहण्याचा प्रयत्न करतो किंवा धरतो, त्या एकत्र नाहीये. त्या दोन्ही भिन्न गोष्टी म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. भक्ताच्या या दोन बाजू आहेत. अनन्य कसा असतो भक्त? सर्व विश्वातील भोगाचं प्रेम दूर करून, लांब टाकून, भगवंताबद्दल अढळ आणि अचल अशी श्रद्धा असणारा, नुसती श्रद्धा ही उपयोगाचा नाही, प्रेम असणारा, जरा जरी त्याच्यामध्ये त्याचा आणि देवाचा विरह झाला की त्याला अस्वस्थ वाटत. एक क्षणही तो थांबत नाही. भगवंताच्या चरित्रात जो गोपी भाव म्हणून सांगितलेला तो गोपी भाव त्या अनन्यमध्ये आहे. अखंड चिंतन चाललेलं आहे त्यांचं. ते कळतही नाही आपल्याला त्यांचं चिंतन तसं चाललेलं आहे म्हणून. किंवा अनन्य आहेत तेही कळत नाही, परंतु ते अनन्य आहेत. आणि म्हणूनच त्याचं स्वरूप आपल्याला बघायचं. अनन्याबद्दल माऊलींनी 12व्या अध्यायात 6व्या श्लोकामध्ये विचार व्यक्त करताना सांगितलं, ऐसे अनन्य योगे विकिले जीवे मने अंगे तयाचे काही न सांगणे ते सर्व मी करी. माऊलीच सांगतायत अनन्य कोण आहे. माऊली म्हणतायत अनन्य कोण आहे? जो अनन्य योगे विकिले जीवे मने अंगे, तो अनन्य आहे. मी त्याच्याशिवाय फक्त आधार दुसरा घेत नाही एवढा अपेक्षित माऊलींना नाही आहे. माऊलींनी तिथे स्पष्ट केलंय. म्हणजे काय केलंय तर आपलं शरीर, मन, जीवभाव ज्यांनी मला पूर्णपणे अर्पण केलेला, व्हायला म्हणत नाहीये, वाहणं हा व्यवहार झाला, अर्पण केलेला. अर्पणाला वेगळं महत्व आहे. कसं महत्व वेगळं आहे? नैवेद्य दाखवला का किंवा दाखवतो, आणि नैवेद्य मी समर्पण केला, फरक आहे का नाही आहे? तिथे फक्त व्यवहार आणि कृती आली आहे. समर्पणामध्ये भाव त्यामध्ये आहे, भगवंता तू हे घे म्हणून, आणि तो त्या भावाने स्वीकारतो. म्हणून तिथे म्हणतात गंधद्वारा दुरादर्शात नित्य पुष्टा करीशे. गंधद्वारा दुरादर्शात भावरूपाने तो ग्रहण करत असतो, म्हणून समर्पण आहे. आणि म्हणून जो काय अनन्य कसा असतो, आता तेही माऊलींनी तिथे वर्णन केलं. वर्णाश्रमाला धरून साधक जी कर्म करतो, ती कर्म तो माझी आज्ञा म्हणून करतो. माझी म्हणजे भगवंताची. ही वेदाची आज्ञा, ही भगवंताची आज्ञा आहे म्हणून तो करतो. आणि त्याच्यात त्याला प्रेम असतं.
जसं विचारलंय आमच्या द्रौपदीने भगवंताला, की काय केलं तुमच्या धर्माने? धर्माचरण केलं, एवढं वागला, तेवढं केलं, मिळालं काय? वनवास. शांतपणे धर्मराजांनी सांगितलं, मी धर्म पालन करतो, ते धर्माने मला काही द्यावं म्हणून नाही. धर्माने मला काही द्यावं म्हणून नाही बर का. मी वेदाची आज्ञा पालन करतोय. माझा धर्म वैदिक आहे. वेदांनी मला जी आज्ञा केली आहे त्याचं मी पालन करतोय. मला त्यांनी काही द्यावं म्हणून करत नाही. मग त्या ठिकाणी प्रश्न असा पडेल, मग खरंच धर्मो रक्षते रक्षता, वर्णाश्रम म्हणतात माऊली इथे 12व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकात अनन्याला. मग कोणता आहे? त्याच्याबद्दल काय घडलंय? त्याचं कर्म त्याला कारणीभूत झालं, हा एक भाग झाला. पण देवानी कसं रक्षण केलं ते केलंच तर. हे पांडव आहे, एक राजेच आहेत, आज ते वनात आलेत. द्रौपदीला कुठली सवय आहे? ती राजकन्या आहे. देवाला काळजी वाटली होती म्हणून केलं काय भगवंतानी? त्याच्याकडून सूर्याचं व्रत करून घेतलंय धर्मराजाकडून, आणि रथसप्तमीला त्याला अक्षय पात्र दिलेलं आहे. केली न सोय त्यांनी. धर्माचं पालनाचं फळ, धर्म रक्षती रक्षता, धर्माचं पालन करणाऱ्याचं रक्षण परमात्मा स्वतः करत असतो. ते असं रक्षण करत असतो, याला अधिक महत्व आहे. म्हणजे अनन्यतेमध्ये फक्त मी त्याला सोडून नाही, तिथे प्रेमही हवंय, आणि मी का करतो याची सुस्पष्टता आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, वेद धर्मानी जी जी कर्मे सांगितली ती तो करत असतो. कर्म सोडलेली नाहीये. व जी कर्म करू नये असं सांगितलं ती तो कधीही करत नाही. करू नये सांगितलं तर करतच नाही. त्यामुळे सर्व कर्म मला अर्पण होतं. सर्वच्या सर्व कर्म मला अर्पण होतात. म्हणजे काय झालं? कर्मापासून मिळणाऱ्या फळाची फलोन्मुखताच नष्ट होते. जे काही कर्म करू त्याचं चांगलं आणि वाईट ही दोन्ही फळं आहेत. चांगल्याचंही भोगायला यावं लागतं, वाईटाचंही भोगायला यावं लागतं. मग इथे काय केलंय त्यांनी? त्यामुळे त्यांनी मला अर्पण केल्यामुळे तिथे भोग हा विषय संपूनच गेला. केलंय म्हणून भोग, चूक केलीस म्हणूनही भोग, चांगलं केलं म्हणूनही भोग, दोन्ही नाही त्याच्या ह्याच्यात. कारण जेव्हा आम्ही भगवंता प्रित्यर्थ कर्म करतो, केवळ भगवंता प्रित्यर्थ, तेव्हा ते कर्म आमचं निश्चितपणे फलोन्मुख होत नाही. फलोन्मुख होताच कामा नाही. नाही तर काय होईल माहितीये का? पुन्हा कर्मफळाचं बीजाचं कर्म झाड, त्याच्यातनं पुन्हा ते शृंखला चालूच राहते. बर, देवाला अर्पण झाल्याचा परिणाम काय होतो हे माऊलीच सांगतात. कर्माचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांना मी त्याहून निराळा ज्ञानस्वरूप असतो. हे कर्माचा विषय फक्त नाही आहे. तर तो कसा आहे? मी तर सगळ्यात त्यातनं पुढे गेलेलो आहे. पुढे त्याच्या ज्ञानस्वरूप मी आहे, प्रकाश होता.
आणि म्हणून शरीर वाणी मन या कुठल्याही गोष्टींमध्ये माझा संबंध नसतोच नसतो. आणि त्यामुळे म्हणजे वास्तविक असं आहे, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे जो सर्वाहून वेगळा आहे, भोक्तृत्वही नाही कर्तृत्वही नाही, मी काही करतही नाही आणि करत नाही. म्हणजे आता कसं तुम्ही म्हणा, त्याला सूर्यनारायणाने दिली की नाही थाळी? हा, दिली नाहीये, त्यांनी तप केलंय, पण तपाचा फल करता भगवंत असतो. त्यांनी सूर्यनारायणाची उपासना केली, मनात आहे, संधी आहे, उपासना केली. त्यांनी मला द्यावं म्हणून त्यांनी केलेली नाहीये, निमित्त मात्र केलं भगवंतानी आणि मग त्याला तिथे ती थाळी दिली. तस तिथे शरीर वाणी मन होणाऱ्या सर्व कर्माची प्रवृत्ती जिथे एकच असते, ईश्वरार्पण, तिथे दुसरी कोणतीही प्रवृत्ती नसते. अशा अनन्य भक्ताचे व्यापार किंवा व्यवहार सगळे केवळ भगवंताचा विषय असतो. त्याच्या ठिकाणी तो अनन्य. सगळा व्यवहार सगळी गोष्ट ती त्याची फक्त भगवंताच्या निगडीत असते. मग अनन्यतेत काय होतं, तर विषय सुख आणि मोक्ष सुख या दोन्हीचाही त्याग घडत असतो. त्याच्याबद्दल विचार केला तर अशा प्रकाराने जो माझ्याशी अनन्य आहे, त्याची काम मीच करत असतो. त्याची कामं जर असतील काही किंवा करायचं झालं तर ते मीच करतो, त्याला त्रास होऊन देत नाही. हे भगवंताचं सांगणं. आणि म्हणूनच जो माझ विषय अनन्य असतो, आणि त्यासाठी नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणलंय त्याला अनन्य अन्यथा आश्रयाणाम त्यागो अनन्यतः. त्याला दुसऱ्या कोणत्याही देवतेचा आश्रय घ्यावा लागत नाही. त्याला कुठली दुसरी देवता नको असते, एकच एक ठीक आहे. आणि म्हणून क्षणभरही तो त्या ठिकाणी राहू शकत नाही, ही अनन्यता आहे. त्याला माऊलींनी त्या ओवीमध्ये भगवंताला मन विकलंय, वाणी विकली म्हणतात. जसं गुरुचरित्रात कथा आहे, कल्लेश्वराचा उपासक आहे, ते गुरु महाराज त्याच्या गावात येतात, तर हा तिथे म्हणतोय आणि कवित्व करणारा, माझी जिव्हा मी कल्लेश्वराला विकलेली आहे, मी कुठल्या आलतू पालतूंच मी काही बघत नाही, असा अनन्य आहे तो. आता त्याची बुद्धी सुधारायची आहे. तो पूजेला गेल्याबरोबर त्याला दाखवून दिलं, तो त्याला दिसले गुरूंचीच मी पूजा करतोय. अनन्य तो त्या देवतेशी आहे. तरी देवतेशी अनन्य असला तरी सुद्धा देवता कशी कृपा करते ते त्यांनी दाखवून दिलं, हा विचार त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी अनन्य म्हणतायत म्हणून विकलंय. तू डोळ्यासमोर, तो डोळ्यासमोर दिसला नाही तर त्याला क्षण, एक क्षणही युगासारखा वाटतो.
म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी, तुका ऐसा तैसा तळमळी. मासोळी ज्याप्रमाणे पाण्याशिवाय तळमळ करत असते ना, तशीच माझी तळमळ या ठिकाणी होते. हा भाव तिथे आहे. महत्वाची गोष्ट आहे, ही फार महत्वाची गोष्ट. हे तिथे घडतंय असं, आणि म्हणून हे होता कामा नये. आणि म्हणून तिथे तुकाराम महाराज एका ठिकाणी असं सांगतात, आता दृष्टी पुढे तैसाची तू राहे, तो जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे तैसाची तू राहे, ऐसाची तू राहे. जे त्यांना त्या वेळेला जे दर्शन झालेलं आहे त्याच्यात म्हणतात, आता तू माझ्या दृष्टी पुढून हलू नकोस. अनन्यता, जे अनन्यता आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल, अनन्य भक्त केवळ भगवंताची अखंड उपासना करतो, आणि त्याचा परिणाम काय होतो, भगवंताला त्याचं मन हे त्याला राहण्याची जागा प्राप्त होते. त्याचं मन हा अनन्य आहे, नुसता नाही आहे. बघा गंमत आहे, बरं का, माऊलींचं 12व्या अध्यायातलं सांगणं आहे की काय अनन्य बाबा. हे अनन्य कसं आहे, त्याला दुसरं काहीही जाणवत नाही, आणि ती जागा त्याची ती होते, तिथे तो असतो. आणि म्हणून अशा रीतीने तो अनन्य होतो. अन्य श्रमणायाम, असा जो साधक आहे त्याबद्दल माऊलींनी पुढेही सांगितलं. आता हे झालं त्याचं कर्माने, कृतीने, कार्याने. 10व्या अध्यायात 10व्या श्लोकात अनन्यतेबद्दल माऊली म्हणतात, जो साधक आहे त्याला मात्र माझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आवड आहे, आवडीलाच माऊली सांगता अनन्यता आहे. नुसतं स्थूलरूप नाही आवडीचा विषय. म्हणजे काय आहे, आवड आणि रुची यात फरक आहे. आवड जी असते ती निर्माण करावी लागते, आवड निर्माण करावी लागते. लहान मुलं आहे, मॉन्टेसरीचा आपण बघतो, जातात का आवडीने? नाही, रडत रडतच जातात. आईला इथं रडतोय तरी लक्ष न देता त्या बालकाला तिथे सोडावं लागतं. एक आठवडा गेला की दुसऱ्या आठवड्यात तेच मूल म्हणतं, आई लवकर चल, शाळेला माझ्या उशीर होतोय, माझे मित्र वाट बघतायत. 8 दिवस तसेच केल्यावरती आवड निर्माण झाली. आणि रुची काय असते, पूर्वसुकृत असेल. सुचिना श्रीमंता गे योगो भ्रष्टो विजायते, असा जो जीव असतो ते ज्ञान घेऊन, ते त्यावेळचं सगळं सात्विक घेऊन बरोबर जन्माला येतो. ते आत्ता त्याची फलोन्मुखता होते, ती रुची त्याला तिथे दिसायला लागते. की कुठलाही संस्कार किंवा परिचय नसताना त्यातली आवड त्याला वाटायला लागते किंवा रुची होते. ती त्याला म्हणायचं रुची, ती नुसती आवड नसते, ती पूर्व संस्कार घेऊन आलेली असते. म्हणून काही काही मुलं बघा, तुम्ही पाहिलीत तर, की ते गीतेचे अध्याय
तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये त्यांचे पाठ होतात. ते का? ही रुची आहे, गेल्या जन्मीचा संस्कार आहे. तो फक्त प्रगट व्हायला मदत मिळाली, तो प्रगट झाला. तो एकदम नाहीये, ती रुची आहे. पण आम्ही रुची आणि आवड एकत्रच करतो, नाही आहे तसं. आणि यासाठी त्याला आवड म्हटलंय. आणि असा जो भक्त आहे, माऊली म्हणतात, तो सगुणाच्या ठिकाणी आणि निर्गुणाच्या ठिकाणी निष्काम प्रेम करतो. निष्काम म्हणजे काय आहे? तर स्वाभाविक प्रेम करतो. त्याचं प्रेम वेगळं असतं. ते म्हणजे काय? पण म्हणजे असं प्रेम ते असतं. निष्काम प्रेम म्हणजे काय? ते पवित्र आणि निर्मळच असतं. पवित्र असतं, निर्मळ असतं. म्हणून त्याला माऊली त्या दृष्टिकोनातनं म्हणतात. आता पुढे म्हणतात, सगुण आणि निर्गुण या दोन्ही ठिकाणी त्याचा एकच भाव असतो, ती अनन्यता आहे. सगुणही तूच आहेस, निर्गुणही तूच आहेस, हे जो ओळखतो तोही त्या ठिकाणी जर पाहिलं तर तो सुद्धा अनन्य आहे. असाही भक्त अनन्य आहे. या दृढ निश्चय असतो. त्याचा परिणाम काय होतो अनन्यतेचा? त्या देव आणि भक्त यांच्यामध्ये एक आपलेपणा येतो. देव आणि भक्त यात आपलेपणा असतो. माऊलीच वर्णन करतात पुढल्या ओळीत त्या अध्यायामध्ये की पती पत्नी यांच्यामध्ये जसा संकोच नसतो, तसं देव आणि भक्त यांच्यातला संकोचही नसतो. त्यांनी तिथे जरा वेगळा शब्द वापरलाय, पण इथे मर्यादा मी राखून तो वापरत नाहीये. 12व्या अध्यायात बघा, तुम्हाला तो सापडेल. 607वी ओवी. हे तिथे नातं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, गंगा समुद्राला मिळाल्यावर ज्या ठिकाणी गंगेचं अस्तित्व संपतं, ते तिची समुद्राशी झालेली अनन्यता आहे. तसं भक्त माझ्याशी तद्रूप होतो, मग मद्रूप होतो आणि मग चिद्रूप होतो. हा भाव तिथे तिन्ही भाव आहेत. मद्रूप, तद्रूप, तद्रूप, मद्रूप आणि चिद्रूप. मी त्याच्या ठिकाणी आधी त्याला मी आपलं म्हणणं, हे मद्रूपता झाली. तद्रूपता झाली. तद्रूप आम्ही कधी होतो? तर ज्या वेळेला एखाद्या कामात असतो, इतकं आपण त्या कामाशी तादात्म्य झालेलं असतो की आपल्याला वेळ कुठे किती कसा गेला काही कळत नाही. बरोबर? मग काय म्हणतो आम्ही त्याला काय म्हणतो? अरे बापरे, इतके का वाजले? सकाळची वेळ आहे कामाच्या. मग इतक्या वेळ तुम्ही काय करत होता? तुमचं लक्ष कुठे होतं? काम करण्यामध्ये. तसा भक्त परमात्म्याच्या सेवेत इतका एकाग्र होतो किंवा तद्रूप होतो की तो त्याचा विसरून जातो. मग भगवंत म्हणतो मद्रूप म्हणजे माझ्यात मिळालास, मी तुझा स्वीकार केला. मग त्याला तो स्वीकार कसा करतो? तो त्याला प्रतिसाद कसा देतो? त्याला प्रतिसाद देतो भगवंत. आपण कोणाकडे गेलो घटकाभर करा आणि आपल्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, तर पुढल्या वेळेला जाऊ का आपण त्याच्याकडे? मग देवालाही वाटतं ना, भक्तांनी माझ्याकडे यावं, मग त्याला प्रतिसाद देतो. तो जो प्रतिसाद असतो
त्यातला ती शब्द उडतो आपल्याकडे येताना, प्रसादच येतो. प्रसाद, प्रतिसाद, आणि ती जातो गळून आणि प्रसाद मिळतो. आणि आम्ही पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवून या ताट, इतकं आम्ही म्हणत राहतो. भगवंताचा प्रसाद म्हणजे प्रतिसाद आहे. ये बाबा माझ्याकडे आले तर मी तुला, त्याच्याशिवाय का परत येणार आहोत कोणी? तो छोट्या छोट्या गोष्टी आपल्या खरंच पूर्ण करत असतो. साधं इथून बाहेर पडलं, रिक्षा मिळत नसेल तर आपण म्हणावं देवा अरे लवकर रिक्षा मिळू दे तर झालं, ती तो पुरी करतो, बस तेवढ्यातच खुश होऊन. पुढची काय स्थिती आहे ह्याला कुठे आपण बघतो. पण तिथे भगवंत म्हणतो काय की या ठिकाणी दृढता मद्रूपता होऊन जाते. म्हणून अन्यन्यता याचा अर्थ माऊलींनी ज्ञानोत्तर भक्ती हा अर्थ केला. ज्ञानोत्तर आहे अनन्यता आहे. आणि ती म्हणजे कशी आहे? मज तैसे सर्वस्वी भजती, अशा भक्तांच्या मी भक्ताधीन होतो, त्यांच्या अधीन मी होतो. हे माऊलींनी 10व्या अध्यायामध्ये व्यक्त केलेलं आहे. आता माऊलींनी पुढच्या एका ठिकाणी विचार व्यक्त केला, म्हणजे 18व्या अध्यायामध्ये अनन्यतेबद्दल. मन्मना भव मद्भक्तो मद्यपि मा नमस्करू, मैवैषय सत्यम ते प्रतिजाने प्रियो सोमी. मज ठिकाणी जो मन ठेवतो तो माझा भक्त असतो, माझं यजन करतो, तो मला नमस्कार करत असतो. तेव्हा मी शपथ घेऊन सांगतो असा भक्त मला प्रिय आहे. असा जो भक्त आहे तो मला अधिक प्रिय. म्हणून अनन्याश्चिंतयन्तो माम, म्हणून दोन्ही एक करून चालणार नाही, दोन्ही वेगळे. हा भक्त माझं स्वरूप समजून सदैव त्या ठिकाणी माझी सेवा करतो. म्हणजे हे जग माझे संपूर्ण मी जग स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे, म्हणून तो सर्वत्र बघत असतो. याला सान्निध्य माझं प्राप्त होत. इथे आहे आणि तिथे नाही अशी त्याची धारणा नसते. आणि म्हणून या ठिकाणी अन्यन्यतेमध्ये अर्थ भगवंत लावतात शाश्वत प्रीती. हे भगवंत आणि भगवंताची दोघांना सुद्धा चैन पडत नसतं. भगवंताच्या जीवनात 2 लोक होती असे बघ. त्यांना फक्त भगवंतांनी जे प्रेम दिलं ते इतर कोणालाही मिळालं नाही. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. भगवंताच्या प्रेमात जे जे पात्र झाले त्यांचं पुन्हा त्यांचं प्रेम इतरांना कोणाला नाही. गोपींना जे प्रेम मिळालं ते इतर कोणाला नाही. अष्टनायिकांनाही मिळालं नाही, पण अष्टनायिकांना मिळालं, त्यात रुक्मिणीला मिळालं, ते इतर कोणाला नाही. तसं 2 भक्त सुदाम आणि अर्जुन यांना जे प्रेम मिळालं भगवंताचं ते इतर कोणालाही नाही. म्हणून तर आमची द्रौपदी विचारते, देवा तुझं मला नक्की एक सांग, मला नाही, मला तर 5 जणांना सारखं सांभाळावं लागतं पतीचं, पण तू मात्र या 5 जणांवर प्रेम सारखं करत नाहीस. तू फक्त अर्जुनावर जास्त प्रेम करतो, हे का? देव असतात, हे तुला वाटतंय का? म्हणाले चल माझ्याबरोबर. अर्जुन झोपलाय तिथे 2 जण येतात. आणि अर्जुन झोपलेला आहे, तो गाढ ह्याच्यात आहे, त्याला काही लक्षात आहे, म्हणजे कोण आलं गेलं लक्षात नाही, लक्षात येणं शक्य नाही. झोपला
द्रौपदीला तो सांगतो, जा त्याच्या अंगठ्याच्या इथे उजवा कान लाव तुला, काय येतंय ऐकायला ते बोल. अंगठ्याला, उजव्या अंगठ्याला तिने कान लावला, ऐकायला हे कृष्ण कृष्ण आलं. थोडं वर सरकली, जा म्हणाले आता हळूहळू वर. प्रत्येक ठिकाणी कृष्ण कृष्ण कृष्ण. नाभीपाशी जोरात आवाज आला, हृदयापाशी अधिक जोरात आला, मग ब्रह्मरंध्रामध्ये त्याच्याही पेक्षा जोरात आवाज आला. केस रुळत होते मंचकावरून, तर केसातनही त्याचा आवाज कृष्ण कृष्ण होता. आता कळलं का म्हणाले तुला? द्रौपदी गप्प बसलेली आहे. ही अनन्यता, ही अनन्यता, आणि म्हणून त्याला अधिक महत्व आहे हे लक्षात घ्यायचं. ज्याला भगवंताशिवाय दुसरा आधार वाटत नाही, तो परमाश्रय, परमगती, परम प्रेम स्वरूप तो असतो, ती निष्ठा असते. माऊलींनी या ओवीवरती लिहिताना एक गोष्ट लिहिली आहे अनन्यतेबद्दल. पै सर्व भावे उखिते, वोपिले मज चित्ते, तैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. गर्भगत जीव जसा स्वतःला जगण्यासाठी वेगळा प्रयत्नच करत नाही, तो मी जगावं म्हणून काही करतो का? काही करत नाही. तो जीव पूर्णपणे आईवर अवलंबून असतो. त्याप्रमाणे भक्त हा सर्व भावांनी मज ठिकाणी समर्पण होऊन माझ्या ठिकाणी एकरूप असतो, तो अनंत. सर्व भावांनी, तिथे एका ठिकाणी दुसरा नाही, इथे म्हणायचं तिथे म्हणायचं नाही असं नाही, सगळ्याच गोष्टींमध्ये. हा एक भाग झाला. परंतु माऊलींनी इथे सर्व भावे उखिते असा शब्द वापरला. उखितेचा अर्थ काय? उखितेचा अर्थ आहे निश्शेष करणं. कर्माची दोन्ही जी फळं आहेत, चांगलं आणि वाईट, ही फळं निश्शेष करणं म्हणजे उखिते. जीव, भाव, मन, बुद्धी, अहंकार, अहंता, ममता मी माझं सगळं संपून जाणं, ज्याचं हे संपत त्याला म्हटलंय उखिते. उखिते उगीच शब्द वापरलेला नाहीये. जमिनीला शेतकरी लोक उखर पडला म्हणतात. उखर पडणं म्हणजे ती नापीक होणं. उखर पडणं म्हणजे नापीक होणं. जे इंद्राचं पाप घेतलंय, ती शाप जसे 4 जणांनी ते वाटून घेतलं, भागवतातून देखील तो त्याचा. वृक्षांनी घेतलं, जलांनी घेतलं, भूमीनी घेतलं, स्त्रीनी घेतलं. त्यामुळे ही उखिते त्याला शब्द वापरतात, पण इथे अर्थ मात्र त्याचा एकच आहे, आणि तो म्हणजे सर्व प्रकारचं तिथे फलोन्मुखता नष्ट होणे. हा सर्व भावे उखिते. अखंड प्रेम ज्याचं भगवंतावरती आहे, यासाठी काय करायचं? अनन्य व्हायचं म्हणजे
4 गोष्टी आपल्याला समजू शकतात. मग हे व्हायला मार्ग काय? परत प्रश्न आमचा आहेच आहे, आम्ही आणि कसं व्हायचं हे नाही आम्हाला शक्य. त्याला देवहूतीला उपदेश करताना कपिल महामुनींनी तो उपदेश केलेला. कसं बघायचं? देवाशी संबंधी स्वामी सर्वस्व आणि सखा बनून त्याचा स्वीकार करायचा. 4 पैकी एक गोष्ट चालेल. 4 पैकी एक गोष्ट. संबंधी बनायचं. द्रौपदी संबंधी आहे, ती भगिनी म्हणून, बंधू म्हणून त्याचा स्वीकार करते. असं नातं जोडा आणि त्या नात्यामध्येच राहा. स्वामी बनायचं. हनुमानजी रामाला जेव्हा आले, सगळं झालं, रावणाला मारलं, बिभीषणाला राज्य दिलं, परत आले, झालं सगळं. आणि परत आल्यानंतर परिस्थिती काय झाली? सगळेजण रमले अयोध्येमध्ये. जांबवंत आहे, सुग्रीव आहे, गुहक आहे, सगळे त्याला वाटेत भेटलेली लोक आहेत. जायलाच कोणी तयार नाही. मग काय झालं? मग झालं असं की देव म्हणाले, राम म्हणाले, आता हे जातही नाहीत लवकर आपापल्या घरी, आता काय करावं बाबा? मग एक युक्ती काढली. आपले हे संकेत आहेत संस्कृतीचे. एक दिवस सगळ्यांना मिष्टान्न भोजन दिलं, नंतर सगळ्यांचे सत्कार केले आणि नारळ हातात दिला. लोकांनी ओळखलं की आता निघायचंय आपल्याला. सगळ्यांना दिलं, मारुतीला दिलं नाही. बरं झालं म्हणाल दिलं, मारुती म्हणतो. पण आमच्या जानकीला असं वाटलं, पुरुषांना सगळ्यात व्यवहार कमीच असतो. सगळ्यात हे देव काय मानव काय, सगळ्यांना एकच धारणा. पुरुषांना एवढं मारुतीने केलं, त्याच्यामुळे माझी भेट झाली, मी कुठे आहे कळलं, आले, आणि त्याला काहीच देत नाहीत. म्हणून तिने म्हणाली, आपल्या स्वतःच्या गळ्यातली एक माळ रत्नांची त्याला दिली. बर बोलायला नको म्हणून म्हणते माझ्या माहेरची आहे, म्हणजे मला बोलायचा प्रश्न नाही, कोणी मी काही करेन त्याच. कर बाई म्हणाली. मारुतीने इकडे तिकडे बघितलं, घेतली माळ, बाहेर जाऊन बसले आणि एक एक मणी तो फोडायला लागला. हे 3-4 जण दरबारा बाहेर आले, झाडाखाली मारुतीला पाहिलं, काय करतोय. शेवटी भगवती सीतामाई काय म्हणाल्या, काय करावं याला, शेवटी माकड ते माकडच. असं होय म्हणाले. बर बघू. मग त्यांनी काय केलं, तिथे दोघं जवळ आले. काय रे, काय करतोयस? काही नाही, माळ दिली आई सर्वांनी, पण मी त्यात काय आहे, तू काय केलंस असं? मग मी सगळ्यात राम आहे का बघतोय, पण त्यात मला राम कुठे दिसत नाही. मग लक्ष्मण चिडला, म्हणलं तुला असं वाटतं राम कुठे दिसत नाही, तो माझ्या हृदयातच बसलाय, असं कसं बसेल? तो म्हणाले, हो म्हणाले. म्हणून छाती विदारण केलं तर राम पंचायतनाचं त्याला दर्शन झालेलं आहे. ही अनन्यता कशी असू शकते? त्याचं हे स्वरूप आहे. मग त्या ठिकाणी राम म्हणतात,
झालं अरे, बरेच दिवस झाले, आता जा तुझ्या तू घरी, मी कुठे जाणार म्हणाला. देहदृष्ट्या तदसेवकाः, देहानी मी तुमचा सेवक आहे. मला असं सांगा, स्वामी आणि सेवक लांब राहायचं असतं का? लांब राहायचं असतं का? मग त्याला त्यांनी सांगितलं, नाही म्हणाले, स्वामी आणि हे वेगळं राहू शकत नाही. मग तो कसा वेगळा होईल म्हणाल, मी कुठे जाऊ. रामाचं तोंड बंद झालं, गप्प बसले. मग दुसऱ्यांदा आला विचार, देहदृष्ट्या तदंश, जीवदृष्ट्या तदंशः, जीव आणि तू आणि ब्रह्म एकच आहे, मी एकच आहे, तर मी जाणार कुठे सांग देवा. रामाचं तोंड बंद. आणि शेवटी म्हणतोय, सर्व खलविदम ब्रह्म, सगळं तर ब्रह्म स्वरूप आहे. मी ब्रह्म असेल तर तुम्ही ब्रह्मा, ते विश्व ब्रह्म आहे. मग या ब्रह्माला टाकून मी जाऊ कुठे. म्हणून स्वामी, त्यांनी स्वामी का त्याचा आहे तो, हनुमानाचा स्वामी राम काय, ही अनन्यता त्याच्या जवळ आहे. हे त्याच्यात महत्व आहे. मग सर्वस्वी आहे. कुंती म्हणते, विपत्ती दे सदा, विपत्ती संपत, विपत्ती हीच आमची संपत्ती आहे. सदैव आमच्यावरती संकटच दे. का? संकटास निवारण करायला तू वारंवार येशील, तुझं आम्हाला दर्शन होईल, यासाठी सर्वस्व भाव आहे. तो भाव उत्तरेचा आहे. पांडवांचा एकच अंश माझ्या गर्भात वाढतोय, त्यांनी तिथे अस्त्र सोडलंय, अंगाचा माझा दाव होतोय. भगवंता, जे करायचे ते तू कर, तुझ्यावर आहे ही सर्वस्व आहे. आणि सखा बनलेला, सखा बनले. कोण बनलंय सखा? फक्त दोघच जण, अर्जुन आणि सुद्धा. सगळ्याचा त्याग करून त्यांनी त्या दोघांनाही स्वीकारलेलं आहे. त्यांना जे प्रेम मिळालं, जो आनंद मिळाला, त्यांच्या अनन्यतेमुळे त्यांना मिळाला, ते त्याच स्वरूप आहे. आणि म्हणून मी माझपणाने भगवंताची नातं जोडायचं आहे. मग ते कसं जोडायचं आहे? हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते, तैसे चिरावे चित्ती, असो द्यावे समाधान. मग माऊली म्हणतात तिथे, खरं म्हणजे तैसे अनन्य गतिके चित्ते, चिंतनाते माते, जे उपासती तयाचे मीची सेवी. जे अनन्य रीतीने माझ्याकडे येतात, त्यांच्यासाठीच मी खरा जिवंत आहे. तेही जिवंत आहे तर मी पण जिवंत आहे. मग ते कोण आहे? तो अनन्य कोण आहे? भागवतातल्या ऋषी पत्नींचा विषय. सगळ्याच जणी आल्यात, आपल्या हाताला जे अन्न मिळेल ते घेऊन भगवंताला द्यायला आलेल्या आहेत. पण एक पत्नी तेवढी, त्या ऋषी पत्नी मागे राहते. काय न्यावं कळत नाही तिला. तेवढ्यात पती येतात. ते म्हणतात, काय रे बाबा, कुठे चाललीस? कृष्ण आला, मी कृष्णाकडे चालले, मी कृष्णाकडे चालले आहे. बांधून ठेवतात. मी, माझी पत्नी माझी अवज्ञा करायची नाही, नाही जायचं असतो, बांधून ठेवतात. ठीक आहे, पत्नी कोणाची आहे? या देहाने मी तुमची पत्नी आहे, पण मनाने मी भगवंताला स्वीकारलेला आहे. कसलाही संस्कार ऋषी पत्नींवर नाही.
फक्त धर्माचरण करतायत. पहिलं पाहिलं आपण ते धर्माचरणी आहे, पण अखंड चिंतन भगवंताचं चाललेलं आहे. येता जाता ज्या गोपी भगवंताचं गुणगान करतात तेच ते गातायत. त्याचा परिणाम काय झाला? हा देह तुमचा आहे ना, तुम्ही तुमचा घ्या म्हणाले, आणि मग ती प्राणज्योत बाहेर पडलीये, ती भगवंताला येऊन मिळाली. हे अनन्य प्रेम, अनन्यता, हे माऊली ते सांगतात. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतिता ते माते, ते उपासती तयाचे तेची मी सेवे. अशांचा स्वीकार मी करतो, असा या ठिकाणी विचार सांगतायत. अशी ही अनन्यता आहे, आणि म्हणून आपल्याला या भूमिकेनी त्याचा विचार करायचा आहे. आताला उद्याला आपण चिंतयंतो माम, चिंतन म्हणजे काय करायचं या विषयी बघू. आणि परवाच्या दिवशी योगक्षेम म्हणजे काय याचा एकच विचार तो त्या दिवशी करायचा. अशा पद्धतीने आपण या ओवीकडे बघूया, श्लोकाकडे बघूया, आणि भगवंताच्या गोष्टींकडे बघू, असा विचार करून आजचा विषय संपवूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायण समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज के जय. सद्गुरु केशवराव महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.